महाराष्ट्राचे माजी मंत्री 21 टीएमसी पाण्याचे जनक, गोरगरिबांचे कैवारी, धाराशिव जिल्ह्याचे विकास रत्न म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीकडून तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जर हरवायचं असेल तर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो। याच गडामध्ये एकंदरीत जे आहे एक तरुण तडफदार उमेदवार या ठिकाणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण जे आहे पुन्हा रिंगणात उतरल्याने या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी तालुक्यातून उपस्थित झालेले आहेत। काय एकंदरीत आज कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। एक ज्येष्ठ नेते आपल्यासोबत, मला सांगा कशा पद्धतीने आता आपण वाढदिवस साजरा करता आज? खरं पाहिलं असता आत्तापर्यंत चव्हाण साहेबांनी कधीच वाढदिवस साजरा केला नव्हता, परंतु ही पहिलीच वेळ आहे आणि ही कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांनी हा सत्कार स्वीकारलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण सत्कार करण्यासाठी उपस्थित आहोत। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आता सध्या काँग्रेसच्या वतीने जे आहे मोर्चेबंदीला सुरुवात झालेली आहे। आज माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज वाढदिवस जे आहे कार्यकर्त्यांच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे। मला सांगा, चव्हाण साहेब जे आहे पुन्हा विधानसभेच्या रिंगणात आहे, कसं पाहता नेतृत्वाला ही जागा राखायची आहे आणि या जिल्ह्याचे काँग्रेसचे भीष्म पितामह, त्याच्यामुळं काँग्रेस पक्ष आणि जनतासुद्धा त्यांच्याकडं आणखी आशेनं बघत आहे। काँग्रेस पक्षानं त्यांना तिकीट द्यावं आणि आम्ही सर्व कार्यकर्ते, आता मी या तालुक्यातून स्वतः मीही उमेदवारी भरलेली आहे, इच्छुक आहे मी सुद्धा, पण त्यांना उमेदवारी द्यावी असं मी मताचं आहे, कारण त्यांच्याच पाठिंबा नेतृत्वाखाली आम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे। यापुढेही त्यांना उमेदवारी द्यावी आणि आम्ही सगळेजण त्यांना चांगल्या मताने निवडून आणू। कोणतं एकंदरीत असं कार्य चांगलं आहे चव्हाण साहेबांना पुन्हा उमेदवारी मिळाली? चव्हाण साहेब काँग्रेस पक्ष जीवन ठेवला या तालुक्यात जिल्ह्यात। चव्हाण साहेबांनी एक सिंगल कार्यकर्ता दुखलेला नाही। काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सोडून दुसरेही कार्यकर्ते आले तर चव्हाण साहेबांनी त्याला कधीही डावलेलं नाही, प्रत्येकाचं काम केलेलं आहे आणि त्या कामातून त्यांची सेवा करायची वृत्ती आणि त्यांचं काँग्रेसचं ध्येय धोरणच स्पष्ट होतं। एकंदरीत अशा पद्धतीनं जे आहे काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेलं आहे। आता कितपत यश त्यांना मिळणार हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। कसं पाहता एकंदरीत चव्हाण साहेबांचं नेतृत्व? चांगलं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जात आहे। मी गेले 30 ते 35 वर्ष युवक काँग्रेसच्या माध्यमातून, फादर काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्याचं तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। युवक काँग्रेसचं तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। जिल्हा बँकेचं आत्ता सध्या संचालक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला। तर साहेबांचं जे नेतृत्व आहे ते काँग्रेस पक्षाला पूरक असं नेतृत्व आहे। सगळ्यांना सोबत घेऊन चव्हाण साहेबांनी आजपर्यंत आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका लढवल्या तेवढा तालुक्याचा विकास केलेला आहे आणि ह्या 5 वर्षात जी आमची चूक झालेली आहे ती न भरून निघणारी आहे आणि परत तालुक्याला चव्हाण साहेबांची गरज आहे। काय एकंदरीत चूक झाली? मग आमच्या विरोधातला आमदार निवडून आला, आम्हाला यावर्षी विमा मिळाला नाही। दुष्काळ आमच्या शेजारच्या गावाला 22ला मिळतोय, तिकडे दुष्काळ जाहीर केला आहे, तुळजापूर तालुका दुष्काळ जाहीर नाही। आणि दुसरी गोष्ट, तिथं 5-6 हजारावर विमा देऊन आमची शेतकऱ्याची बोळवण केलेली आहे। त्यामुळे चव्हाण साहेब आमचे धोतर भांडवल करून पैसे आणणारा माणूस आहे, त्याची आम्हाला गरज आहे। सांगतो एकंदरीत पाहायला गेलं तर धोचन पॅटर्न जे आहे गेल्या 20 वर्षापासून धोतरच पॅटर्न या ठिकाणी तालुक्याला लाभलेला आहे। मला सांगा, विरोधकांना काय आव्हान करणार आहात? आम्ही आमच्या कामाची मागच्या जी 10-30-35 वर्षाची कामं केली आहेत आणि काँग्रेसचे विचार जे आहेत ते मांडणार आहेत आणि विरोधाकडून कशी दिशाभूल केली जाते, जातीचं राजकारण केलं जातं आहे, त्याला बळी पडू नका म्हणून सांगितलं। एकच आमचं एवढं सांगत त्यांना आम्हाला मतं मागत फिरणार आहे। काय वाटतं मग चव्हाण साहेबांचं नेतृत्व? चव्हाण साहेब पाहिजे आम्हाला। का? कोणतं कार्य त्यांचं चांगलं आहे? सगळंच कार्य, कुठलं काम नाही। तलाव केले, कारखाने काढले, रोड चांगले केले, रस्त्याचा विकास झाला आणि भेदभाव केला नाही कधीच, जातीवादी भेदभाव एकंदरीत कसं वाटतं चव्हाण साहेबांचं नेतृत्व? एकदम तालुक्याला चव्हाण साहेबच हवेत असे सर्व तालुक्यातील लोकांची तुम्हाला कुठलं कार्य चांगलं वाटतं चव्हाण साहेबांचं? एकंदरीत सर्व तालुक्यामधील तलाव, पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावात 2-3 तलाव झालेले आहेत। तलावापासून पाणी उभारल्यानंतर शेतकऱ्यांचं नंदनवन झालेलं आहे।
आणि गावोगाव रस्ते जेवढे गेलेत तेवढ्या पूर्ण गावोगाव रस्ते झालेले आहेत. खड्डेमय साहेब असताना रस्ता होता. आता 5 वर्षामध्ये कुठलाही एकही रस्ता व्यवस्थित सध्याच्याला नाही आहे. पप्पा इकडे आपा काय वाटते, कोण उमेदवारी योग्य वाटते तालुक्याला? चव्हाण साहेबांचं कसं का? पहिल्यापासून सगळं सहकार्य केलं, लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं. त्यांच्यावरती आरोप केला जातो की विकास केला नाही म्हणून. चुकीचं आहे. असं काय झालं नाही. काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आता येणाऱ्या काळामध्ये? का असलेली कामं अर्धवट पूर्ण करून घ्यावी. चव्हाण साहेबांच्या कार्यकाळामध्ये लोकांना कुठलं चेंबर अँटी चेंबर असं काय हे नव्हता. डायरेक्ट जनतेशी संपर्क असणारा नेता म्हणजे चव्हाण साहेब. त्यामुळं तुळजापूर तालुक्यातल्या जनतेची अजून एकदा इच्छा आहे की चव्हाण साहेबांनी निवडणूक लढवावी आणि आमदार म्हणून त्यांना विधानसभेत पाठवा. एकंदरीत पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांची मागणी होत आहे आमदार मधुकरराव चव्हाण या ठिकाणी पुन्हा सक्रिय व्हावं असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं चव्हाण साहेबांचं नेतृत्व? ज्या माणसानं आयुष्यातली 50 वर्ष जनसेवेसाठी घातली ते नेतृत्व म्हणजे आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या सर्वांगीण विकास सिंचनाचा असेल, सामान्य लोकांचा पगारीपासूनचा विषय असेल, रस्ते असतील, या सर्व गोष्टीवर आदरणीय चव्हाण साहेबांनी गेल्या 50 वर्षापासून काम केलेलं आहे. त्यामुळं या तालुक्यात खऱ्या अर्थानं जर एक लोकनेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे कोणाकडे बघितलं जाऊ शकतं ते म्हणजे आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब. तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांनी दावा केल्यानंतर आज वाढदिवसानिमित्त जे असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. साहेब, काय नव्या संकल्पना आपल्या आहेत? नेहमीसारख्या लोकात जाऊन मिसळणं, जी काही राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करणं, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणं, मजुराचे सोडवणं, शैक्षणिक आरोग्यदृष्ट्या जी अपुरे कामं आहेत ते पूर्ण करण्याकरता प्रयत्न करणं. एकंदरीत आज वाढदिवस आहेत, युवकांना काय आवाहन करणार आहात? हेच सांगितलं ना, युवकांनी आमच्या पाठीशी राहावं हेच आवाहन केलं. विधानसभेवरती आपण पुन्हा दावा केलेत, काय नवीन विजन असणार आहेत? ते पुढच्या पुढे होईल. आज काय सांगताय? नवीन विजन पुढे सांगू ना. अजून आम्ही गेलोच नाही तर काय सांगू? तेच वाढदिवस आहेत, काय नवीन संकल्पना आहेत? काय नाही, राहिलेला विकास पूर्ण करणं. एकंदरीत पाहायला गेलं तर एकंदरीत तालुक्यातलं राहिलेलं विकास जे आहेत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या जे आहेत नवीन संकल्प येणाऱ्या विधानसभेमध्ये राहणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.